कस्तुरीचा पेत आहे, जो की मुलांना पण आवडतं आणि मोठ्यांना पण आवडतं. आता इथे ना मी 2-3 इन्ग्रेडियंट्स घेतले आणि कशी मी करते ते तुमच्यासोबत शेअर करते. इथे ना तुम्ही मला समजून घ्या, कारण की इथं प्रॉपर पद्धतीने मोजमाप करून मला तर एवढं विशेष जमत नाही. मी जसे माझ्या पद्धतीने करते तेच तुमच्याबरोबर मी शेअर करते. त्याच्यामुळे तुम्ही मला थोडंफार समजून घ्याल आणि छान छान कमेंट कराल आणि तुम्ही सुद्धा करून बघा. सगळ्यात पहिले आपण रगड्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी ना मी काळे चणे आणि काबुली चणे भिजत घातली होती. आता ते छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3-4 शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहे. आता त्याच्यामध्येच मी 2-3 बटाटे साल काढून सुद्धा शिजायला टाकलं होतं. याच्याने काय होतं, आपला वेळ वाचतो आणि रेसिपी झटकेपट होते. आता आपण एकीकडे गोड पाण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी थोडासा गूळ घेतला, 3-4 चिंच घेतला आणि 4-5 खजूर घेतलं होतं, जे की त्यांच्या बिया काढून घेतल्या होत्या. मिक्सरमध्ये त्यांची छान बारीक पेस्ट केली होती आणि ते चाळणीने छान गाळून घेतलं होतं. आता हे ना मी शूट करायचं माझं राहून गेलं होतं, पण आवर्जून ते सगळं छान चाळणीने गाळून घ्यायचं. थोडं पाणी ॲड करून गाळून घ्यायचं. त्याच्याने काय होतं, जे चिंचेमधली घाण असते किंवा बाकीच्या याच्यात घाण असेल ती बाजूला निघून जाते आणि आपल्याला एक स्मूथ पेस्ट मिळते. त्यानंतर ना एका कढईमध्ये ते पेस्ट टाकायची. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हिंग, चवीपुरता मीठ आणि चाट मसाला टाकून छान उकळून घ्यायचं. जितकं पाणी आपल्याला घट्टसर हवं ना तितकं छान उकळून घ्यायचं आणि पाणी ॲड करायचं. आता ना आपण इथे तिखट पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी ना मी इथे थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ घेतलं होतं. हे सगळं मिक्सचरमध्ये छान बारीक वाटून घेतलं होतं. त्यानंतर मी ते चाळणीमध्ये छान चाळून घेतलं होतं. याच्याने काय होतं, मिरच्यांच्या ज्या बिया असतात ना त्या आपल्या पाण्यामध्ये येत नाही. त्यानंतर त्याच्यात आपल्याला हवं तितकं थंड पाणी ॲड करायचं आणि जो आपला रेडीमेड पाणीपुरी मसाला मिळतो ना तो सुद्धा मी इथे ॲड केला होता. झालं असं होतं की मी व्हिडिओ करायला स्टार्ट केलं होतं, पण ते काही कारणास्तव शूट झालं नाही, म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. आता इथे मी रगड्याला सुद्धा फोडणी दिली होती. थोडंसं तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं, हळद टाकून आपण जे बॉईल केलेले होते ना बटाटे, काळे चणे, काबुली चणे ते टाकून छान मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर ना याच्यात मी 1 चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ टाकून छान ते मिक्स झाल्यानंतर मॅशरने छान बारीक वाटून घेतलं होतं. असं केल्याने ना आपला रगडा एकच नंबर लागतो. आणि जे आपण काळे चणे किंवा काबुली चणे टाकतो ना ते जास्त बारीक स्मॅश करायचे नाही, फक्त बटाटा बारीक स्मॅश करायचा. याच्याने जे काळे चणे आणि काबुली चणे ना यांची टेस्ट खरंच खूप छान लागते, म्हणजे ते अर्धवटच स्मॅश करायचे. आता ना इथे मी रेडीमेड पुऱ्या आणलेल्या नव्हत्या, ज्या मार्केटमध्ये पुऱ्या मिळतात ना फ्राय करायच्या त्याच मी इथे आणलेल्या होत्या. आणि ह्या पुऱ्यासुद्धा आपण फ्राय करतो ना त्यावेळेस आपलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. याच्याने काय होतं, आपल्या पुऱ्या ह्या छान टम्म फुगतात. जर आपलं तेल गरम नसेल ना तर पुऱ्या अशा खालीच बसून जातात, म्हणजे पाहिजे तशा त्या टम्म फुगत नाही. जर घरात लहान मुलांना खाऊ घालायचं असेल ना तर अशाच पुऱ्या वापरल्या पाहिजे. याच्याने काय होतं, आपल्याला हवं त्या तेलात आपण त्या छान फ्राय करून घेऊ शकतो. इथे ऑलमोस्ट माझं सगळं रेडी झालं होतं. छान पुऱ्या पण फ्राय झालेल्या होत्या. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत बाय.